नमस्कार, मी श्रीनिवास फडणीस. आपण पाहत आहेत भारत सत्ता लाईव्ह. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं समाजभिमुख उपक्रम राबवले जातात. जसं पाठीमागं पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर, तसेच पोलीस सोसायटीमध्ये हा उपक्रम राबवला. या उपक्रमाला चांगलं यश प्राप्त झाल्यानंतर आता विद्यार्थ्यासोबत संवाद, पोलीस विद्यार्थी संवाद हा उपक्रम, या उपक्रमाचा दुसरा टप्पा राबवला जातो. पहिल्यांदा पहिला टप्पा राबवला. त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये शाळा, मुख्याध्यापक याच्याशी संपर्क केला. आता डायरेक्ट ते विद्यार्थ्यासोबत संपर्क करणार आहेत आणि या संपर्कातून त्यांची मोहीम ही ते राबवली जाणार आहेत. या मोहिमेची सर्व माहिती घेण्यासाठी आपण लातूरचे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री अमोल तांबे सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. आता सध्या पोलीस विद्यार्थी संवाद हा उपक्रम तुम्ही जिल्ह्याभरामध्ये राबवत आहेत. काय आहे मूळ संकल्पना याची? आपण दिनांक 1 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या 2 महिन्यांमध्ये लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास 550 शाळा, 100 महाविद्यालय आणि 50च्या आसपास जे कोचिंग क्लासेस आहेत, या सर्व ठिकाणी पोलीस विद्यार्थी संवाद हा उपक्रम आयोजित केलेला आहे. या 60 दिवसामध्ये लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी ही सर्व शाळा महाविद्यालय जी आहेत, तर या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये रोज एका महाविद्यालयामध्ये या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थी जीवनाशी निगडीत किंवा विद्यार्थ्यांशी निगडीत जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांवर जवळपास 1 तासाचा जो संवाद आहे तर तो संवाद त्या ठिकाणी साधला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं 2024मध्ये भारतामध्ये जे नवीन कायदे अंमलात आलेले आहेत, या नवीन कायदे आणि त्या कायद्यांमुळे जो झालेला बदल आहे आणि त्यामुळं जे काही त्याच्या फास्ट इन्व्हेस्टिगेशन आणि ज्युडिशियल प्रोसिजर सुरू झालेली आहे, तर याबाबत सर्व विद्यार्थ्यांना अवगत करणे. त्याचबरोबर जे काही सायबर गुन्हे आहेत किंवा सायबर क्राईम आहे तर या अनुषंगानं विद्यार्थ्यांना अवगत करणे. महिला व मुलींच्या संदर्भातील जे कायदे आहेत, प्रामुख्यानं जो पोस्को ॲक्ट आहे, तर या पोक्सो ॲक्टच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना अवगत करणे. त्याचबरोबर शस्त्र अधिनियम असतील, कारण आपल्याला माहीत आहे की तरुण वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आकर्षणापोटी हत्यारं बाळगणे, चाकू सुऱ्या बाळगणे असे प्रकारसुद्धा निदर्शनास येतात आणि त्यामुळं किती मोठे गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडू शकतात आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं जे काही करिअर आहे तर ते करिअरला कसं त्या ठिकाणी बाधा निर्माण होऊ शकते, तर याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करणे. त्याबरोबरच मोटर वाहन कायदे आहेत तर त्याची अंमलबजावणी, कारण बरेच अल्पवयीन मुलं ही मोटरसायकल चालवतात आणि ती बेदरकारपणे चालवल्यामुळं त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाला ते धोक्यात टाकतात, त्याचबरोबर इतरांचे जीवन ते धोक्यात आणतात. तर त्यामुळे त्या अनुषंगानं त्यांना अवगत करणे, कारण त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा ही त्यांच्या पालकांना भोगायला लागू शकते. त्यासोबतच पोलिसांच्या तात्काळ मदतीसाठी जी आपली 112ची जी सिस्टीम आहे, तर या 112च्या सिस्टीमचा त्यांना माहिती करून देणे आणि पोलिसांची तात्काळ मदत कशी मिळवता येईल याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे. आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, जो केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने प्रायोरिटीवर त्या ठिकाणी घेतलेला आहे, तो म्हणजे नशामुक्त भारत जो आहे. तर या अनुषंगाने विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांना या नशेमुळं होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणामांची जाणीव करून देणं आणि या नशिली पदार्थांपासून स्वतःला कसं परावृत्त ठेवता येईल, दूर कसं ठेवता येईल याबाबत त्यांचं समुपदेशन करणं, मार्गदर्शन करणं, अशा विविध एकूण 10 कारणांसाठी आपण या सर्व पोलीस विद्यार्थी संवादामध्ये त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. याचा पहिला टप्पा आपण यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये घेतला होता, परंतु त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नगरपालिका महापालिका निवडणुका असल्यामुळं आपल्याला तो 100% त्याच्यामध्ये पूर्तता करता आली नाही. परंतु तरीसुद्धा त्या 2 महिन्यामध्ये आपण जवळपास 350 शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसमधील 1,17,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण त्यावेळेस पोहोचलो होतो आणि त्याचा आपल्याला निश्चित खूप चांगला त्या ठिकाणी फायदा झाला होता. यावेळेस आपलं जे उद्दिष्ट आहे ते या सर्व शाळा महाविद्यालयांना कव्हर करायचं आणि त्यामध्ये शिकणाऱ्या जवळपास 2.25 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी जे आहेत तर त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत पोहोचायचं आणि या सगळ्या अद्ययावत कायद्यांची, पोलीस प्रोसिजरची, प्रक्रियेची त्यांना जाणीव करून द्यायची
आणि त्याचबरोबर पोलीस आणि विद्यार्थी हे यांच्यामधलं जे नातं आहे तर ते नातं एक मैत्रीचं नातं त्या ठिकाणी निर्माण होईल. पोलीस हा विद्यार्थ्यांना आपला एक मित्र वाटेल. आपल्या अडचणीच्या वेळी ते हक्काने पोलिसांना त्या ठिकाणी मदत मागू शकतील, पोलिसांकडे हक्काने आपली तक्रार घेऊन जाऊ शकतील, असा एक विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हा त्याच्या मागचा एक प्रमुख हेतू आहे. याचा प्रमुख हे सगळं करण्यामागचं कारण आहे की विद्यार्थी दशेमध्ये अल्पवयीन मुलामुलींकडनं जर कुठलाही एखादा गुन्हा घडला तर तो गुन्हा घडल्यानंतर प्रायश्चित्त घेण्यापेक्षा किंवा पश्चाताप करण्यापेक्षा तो गुन्हा घडूच नये याबाबत अवगत होणं, जागरूक होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे आपण या विद्यार्थ्यांच्या हातून कळत नकळत कुठली चूक होऊ नये, गुन्हा घडू नये म्हणून आपण त्यांना आधीच त्या ठिकाणी जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आपण पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी राबवणार आहोत. दामिनी पथकाची महत्त्वाची भूमिका आहे का या उपक्रमामध्ये? जे दामिनी पथक आहे आपलं सध्या कार्यरत, तर या तुमच्या ज्या बाबी आहेत 10 बाबी तुम्ही सांगितल्यात त्याच्यामध्ये त्या दामिनी पथकाची भूमिका आहे का? निश्चित दामिनी पथक सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी आहेच. कारण या उपक्रमामध्ये केवळ दामिनी पथक नाही तर दामिनी पथक आहे, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक जे कक्ष आहे आपला AS2 कक्ष आहे तर तो कक्षाचे अधिकारी अंमलदार याच्यात सहभागी होणार आहेत. सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी याच्यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर SDPO उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत तर ते सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. मी स्वतः जिल्ह्यातील काही शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. आणि हा उपक्रम लातूर जिल्ह्यातील विविध घटकातील विविध पोलीस स्टेशन्स, विविध कार्यालयांच्या मार्फतीनं हा राबवला जाणार आहे. हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी का पूर्ण महाविद्यालयीन विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी आहेत? पूर्ण यामध्ये शाळेतील आणि शाळाबाह्य म्हणजे जे विद्यार्थी महाविद्यालयात आहेत त्यांच्यासाठी आहे, जे शाळेमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे क्लासेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा उपक्रम आहे. आणि त्यामुळे आपण यामध्ये शाळा, महाविद्यालय, त्याचबरोबर सिनियर कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस या सर्व ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. आता हे तुमचं नियोजनाचा आराखडा कसा असेल, म्हणजे कोणते अधिकारी याच्यामध्ये सहभागी असतील? याच्या अनुषंगाने गेली महिनाभर आपली पूर्वतयारी सुरू होती. गेल्या 1 महिन्यामध्ये आपण या सर्व पोलीस स्टेशन्सकडनं त्यांचं या 2 महिन्याचं वेळापत्रक त्या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. कुठल्या दिवशी कुठले अधिकारी कुठल्या महाविद्यालयात किंवा क्लासेसला भेट देणार आहे आणि किती वाजता देणार आहे याचं सविस्तर वेळापत्रक आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि त्या वेळापत्रकाच्या आधारेच आपण खात्रीशीर सांगू शकतो की 558 विद्यालये आहेत, 100 महाविद्यालय आहेत आणि 48 कोचिंग क्लासेस आहेत. तर या सर्व ठिकाणी मिळून 2,23,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचं या 2 महिन्यातलं नियोजन केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिला टप्पा पूर्ण केला, पहिला टप्पा पूर्ण करत असताना पहिल्या टप्प्यात आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या 2 टप्प्यातला नेमका फरक काय आहे तुमचा? आता मी बोललो की पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच उद्दिष्ट साध्य करायचं होतं, परंतु त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे की नगरपालिका महापालिका इलेक्शन्स होते आणि त्या कामामध्ये आपली जी पोलीस यंत्रणा होती ती जास्त त्या ठिकाणी बंदोबस्ताच्या कामात होती. त्यामुळे आपल्याला ते उद्दिष्ट त्यावेळेस 100% गाठता आलं नव्हतं आणि म्हणून आपण हा दुसरा टप्पा केला. परंतु हे केवळ वर्षातनं एकदा नाही तर किमान वर्षातनं 2दा त्या विद्यार्थ्यांशी संपर्क आणि संवाद होणं आवश्यक आहे. आणि तो केवळ एका वर्षी न होता वर्षानुवर्ष हा संवाद चालू राहायला पाहिजे. उदाहरणार्थ एखादे 6वी-7वीतला विद्यार्थी असेल आणि ती 12वीला जाईपर्यंत जर 5 ते 6 वेळा तिला वेगवेगळ्या कारणानिमित्त पोलीस अधिकारी अंमलदार शाळेत त्यांच्या भेटीला आले आणि त्यांचं मार्गदर्शन होत राहिलं तर 12वी नंतर त्या विद्यार्थिनींकडनं कुठलंही चुकीचं कृत्य किंवा चुकीचं पाऊल त्या ठिकाणी होणार नाही. आणि त्यामुळं हा या वर्षीचा दुसरा टप्पा आहे आणि हा त्यानंतर 3रा, 4था, 5वा हे दर 3-4 महिन्यानंतर आपण हा संवाद जो आहे तो कायम ठेवणार आहोत. या भेटीमध्ये काही तुम्हाला विद्यार्थ्यांच्या काही चुका किंवा काही गोष्टी निदर्शनास आल्या समजा तर त्याच्यावर तुमचे काय उपाययोजना असेल? काही नाही, आपण हा तर संवाद रूप कार्यक्रमासाठी काही विद्यार्थी या माध्यमातून तुमच्यापाशी काहीतरी अडचणी घेऊन जर आले समजा किंवा काही पार्श्वभूमी घेऊन आले तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही निश्चित ते विद्यार्थी आहेत, अल्पवयीन आहेत, बालकं आहेत ती आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही या संदर्भातल्या अडचणी आल्या किंवा त्यावेळेस जरी त्यांनी पोलिसांवर त्यांचा विश्वास वाढल्यानंतर ते जर खुल्या मनाने जर पोलिसांना त्यांनी त्यांच्या कुठल्या अडचणी सांगितल्या तर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर जी काही उपाययोजना करणं असेल, त्यांना मदत देणं असेल किंवा त्या अनुषंगाने कुठली कारवाई करणं असेल तर ती तात्काळ त्या ठिकाणी केली जाणार आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना
जे आता विद्यार्थी आहेत 10वी 11वी 12वीचे किंवा शालेय विद्यार्थी असतील, बाल गुन्हेगारीकडे वळू नये, व्यसनाच्या आहारी जाऊ नये, अंमली पदार्थ सेवन करू नये, कायदा काय सांगतो, अल्पवयीन मुलासाठी कायदा काय आहे आणि नंतर कुठला कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, त्या कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना पहिलेपासून व्हावी आणि त्याचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये व्हावा, यासाठी लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने लातूरचे पोलीस अधीक्षक सन्माननीय अमोल तांबे सर यांनी या ठिकाणी सविस्तर माहिती दिली. धन्यवाद.